तर मंडळी डे 3 मध्ये उठल्या उठल्या सकाळीच मला तब्येत थोडी खराब झाली. मिस्टर ORS बनवून देत आहेत पाण्यामध्ये. तर मला थोडंसं काल 2 दिवस झाले उन्हामध्ये फिरतोय, त्यामुळे थोडंसं पाणी कमी झालेलं शरीरातलं, त्यामुळे थोडंसं चक्कर वगैरे येत होती आणि उलटी झाली. एकच उलटी झाली आणि मिस्टर खूप घाबरले. त्यांना खूप टेन्शन आलं. लगेच त्यांनी जाऊन खालून औषध वगैरे घेऊन आले आणि मला पाण्यामध्ये ORS दिला. थोडा वेळ आराम केला. बरं वाटल्यानंतर मग थोडंसं खाली गेलो. बघा ना, हे सकाळचं 11:30 वाजेचं ऊन आहे. तर सकाळी उठल्यावर थोडा त्रास झाल्यामुळे बाहेर आलो नाही. सगळे मस्तपैकी AC लावून घरातच बसलो होतो. तर मग नंतर मलाच कसं तरी कंटाळा आला. म्हटलं असं झोपून राहिलं तर जास्त आजारी पडेल. मिस्टरांना म्हटलं चला जरा खाली जाऊया. जेवणाचं पण बघायचं होतं दुपारी. आता आज संडेचा दिवस आहे. माझी तब्येत खराब असल्यामुळे कुठे फिरायला जायचं नाही असा प्लॅन केला. आजच्या दिवस आराम करायचा असं आम्ही ठरवलं. तर आज संडेचा दिवस आराम पण नाही केला. तर कुठे कुठे फिरलो ते तुम्हाला दाखवते. जरा बरं वाटल्यानंतर तासाभरातच खाली उतरलो. 11:30 वाजले होते. म्हटलं चला तुम्हाला मी जो हॉटेल आहे आमचं, त्या हॉटेलच्या आजूबाजूचा सीन दाखवावा म्हणून मग खाली आलो. थोडंसं व्हिडिओ शूट केला. तर मला हे वाटलं नारळाचं झाड आहे, पण ते नारळाचं झाड नव्हतं, सुपारीचं झाड होतं. हे छान छान झाडं होती. एवढं कडक उन्हाळा आहे पण इकडे एकदम हिरवगार वाटत होतं. जागोजागी झाडं होती, नारळाची झाडं होती, सुपारीची झाडं होती. खूप छान छान झाडांचं असं कटिंग केलं होतं. तर आजूबाजूला असं खूप मस्त हिरवळ दिसत होतं. मी म्हटलं चला तुम्ही पण जर शिर्डीला वगैरे येणार असाल किंवा तुम्ही पण प्लॅन करत असाल तर तुम्हाला आमच्या हॉटेलचा आजूबाजूचा सीन दाखवावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे भक्त निवास आहेत ना, त्याच्याच खाली असे ना चहाची कॅन्टीन असतात. तिकडे 2 रुपयाला चहा मिळतो, 3 रुपयाला कॉफी मिळते, 3 रुपयाला दूध मिळतं. तर जर तुम्ही तिकडे गेले ना तर चहा नक्की टेस्ट करा. खूप टेस्टी चहा असतो. दूध आणि कॉफी पण खूप छान असते. मग नंतर इथे खाली सिक्युरिटी भाऊंकडे चौकशी केल्यावर कळलं की आपण ज्या हॉटेलमध्ये आपलं जर बुकिंग असेल ना तर त्यांना इथेच खाली ग्राउंड फ्लोअरला जेवणाची सोय आहे. म्हणजे इकडे सुद्धा प्रसादालय आहे. म्हणजे आपल्याला 2 किलोमीटर लांब प्रसादालयमध्ये जायची गरज नाही आहे. तर आपल्या हॉटेलमध्ये जे इथे राहतात त्यांच्यासाठी इथेच जेवणाची सोय केलेली आहे. तर नाश्ता आमचा ऑलरेडी झाला होता. 5 रुपयाचं पुरी भाजीचं पॅकेट आणलं होतं. औषध घेतलं होतं. बरं वाटत होतं. आता आम्ही जेवणाची सोय करायला चाललेलो. तर इकडेच आम्हाला प्रसादालय पण आहे ग्राउंड फ्लोअरला. तिकडे आम्ही जेवायचं ठरवलं. पण मग इथेच जेवायचं आहे तर म्हटलं चला जरा आजूबाजूला फिरूया. तर मग मिस्टर म्हटलं तू डोक्याला काहीतरी रुमाल वगैरे कपडा वगैरे बांध किंवा तू टोपी वगैरे घाल. तर आता टोपी तर घरातच होती. मुलं मस्त अजून AC मध्ये झोपले होते. तर मग मिस्टरांनी डोक्याला रुमाल बांधायला सांगितला. मला म्हटले की सकाळी तुला उलटी झाली आहे, चक्कर येते ना, मग तू डोक्याला कपडा बांध. तर अशा प्रकारे मस्त डोक्याला रुमाल बांधला. मस्त छान दिसत होतं मला. तर आणि मग त्यानंतर ना आजूबाजूला थोडासा व्हिडिओ काढल्यानंतर आम्ही बस स्टँडला आलो. कारण आम्हाला इकडून उद्याच्या बसचं इन्क्वायरी करायची होती. हे आम्ही रिझर्वेशन वगैरे केलेलं नाही आहे. तर आम्हाला हे रिझर्वेशनची वगैरे चौकशी करायची होती. ती चौकशी केली आणि मग इथे रस्त्यात खंडोबाचं मंदिर लागलं. तर खंडोबा रायाच्या पाया पडल्या. तर तुम्ही बघू शकता मस्त असं खंडोबाचं मंदिर होतं. 2-5 मिनटं इथं बसलो. एक छोटीशी व्हिडिओ काढला. तर मी म्हटलं चला आता इथे आल्यासारखं थोडंफार फिरूया आणि आता बरंसुद्धा वाटत होतं. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि रूमवर आलो आणि सगळे असे आळशासारखे बसले होते. मुलगा बाहेर गॅलरीत मस्त खुर्ची टाकून बसला होता. मिस्टर पण आराम करत होते आणि मी सुद्धा आराम करत होती. जेवण वगैरे झालं होतं. संध्याकाळी पुन्हा शिर्डीच्या आजूबाजूला शॉपिंग करायची आणि फिरायला जायचा प्लॅन होता. पण बाहेर ऊन खूप असल्यामुळे दुपारी आम्ही घरातच आराम करायचं ठरवलं. मस्त संध्याकाळी मिस्टरांनी चहा आणला, दूध आणला. तर तुम्हाला माहिती आहे हे 3 रुपयाचं दूध आहे. तर जवळजवळ अर्धा ग्लासच्या वर दूध होतं. 3 रुपयाचं दूध आणलं होतं आणि आपण अनलिमिटेड चहा, कॉफी, दूध इकडे घेऊ शकतो. 2 रुपयात चहा, 3 रुपयात कॉफी आणि दूध. मस्त दूध, कॉफी, चहा सगळ्यांना पाहिजे ते घेतलं आणि संध्याकाळी पुन्हा आम्ही आमच्याच हॉटेलच्या समोर जे गार्डन आहे ते फिरायला आलो. इथे सूर्यास्त होत होता. खूप छान सीन होता. तर तुम्ही बघू शकता सूर्यास्त किती छान दिसत आहे आणि गार्डन पण खूप छान होतं. मला नवल वाटतं की एवढ्या कडक उन्हाळ्यात सुद्धा इकडे एवढी हिरवळ कशी आहे. तर ती सुद्धा साईबाबांचीच लीला आहे का नाही. शिर्डीवर साईबाबांचं खरंच खूपच सगळ्या लोकांवर आशीर्वाद आहेत साईबाबांचे आणि त्यामुळेच इकडे खाण्यापिण्याचे म्हणा, राहण्याचे म्हणा किंवा निसर्गाचे अजिबात कमतरता नाही. एखादा गरीब माणूस इथे आरामात आपलं पोट भरू शकतो. एवढा इथे साईबाबांची इथे एवढी लीला आहे आणि इकडे आल्याच्या नंतर एवढं छान वाटतं ना की घरी जायची इच्छाच होत नाही. मला तर कधी कधी असं वाटतं की रिटायरमेंट नंतर शिर्डीलाच सेटल व्हायचं का.
कसं आहे ना, आयुष्यभर दुसऱ्यांना भाकरी भाजून खाऊ घातलेली आहे. असं वाटतं रिटायरमेंट नंतर कोणीतरी मला आयतं ताट द्यावं. असो, जास्त लालच चांगली नसते. इथे आल्यावर जे 3-4 दिवस आयतं जेवण मिळालं ना, तीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या दिवस मला माझ्या कामावरच्या मॅडमनी मला सुट्टी दिलेली आहे. बरं, व्हिडिओ अर्धा झाला, पण मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शनच दिलं नाही. ओळखता ना मला? मी आहे रीमा. मी करते स्वयंपाकाची कामं, मुंबईमध्ये राहते आणि आली आहे शिर्डीला फिरायला. तर 2 ते 3 दिवस इथेच राहणार आहे आणि तुमच्याबरोबर मस्तपैकी हे पिकनिकचे टूर व्लॉग शेअर करणार आहे. जर तुम्ही माझा डे 1चा आणि डे 2चा व्लॉग बघितला नसेल तर तो पण बघा. खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच छान आहे. डे 2चा व्लॉग शनी शिंगणापूरचा आहे. दुसऱ्या दिवशी शनी अमावस्या असल्यामुळे आम्ही शनी शिंगणापूरला गेलेलो. संध्याकाळ झालेली, कोवळं ऊन कमी झालं होतं. मस्तपैकी समोरच्या गार्डनमध्ये येऊन बसलो आणि इथं खूप छान वाटत होतं. त्यानंतर ना मग आम्ही शिर्डीच्या आजूबाजूचा एरिया बघायला गेलो. तर असंच शिर्डीला फिरताना, शॉपिंग वगैरे करताना प्रसाद घ्यायला आलो. चहा कॉफी घेतला पुन्हा एकदा आणि मारुती रायाचं दर्शन घेतलं. माझे मिस्टर मारुती रायाचे आणि शनिदेवाचे खूप मोठे भक्त आहेत आणि मी पण त्यांच्याबरोबर आली आणि आम्ही मस्त असं दर्शन घेतलेलं आहे. मारुती रायाचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आम्ही शिर्डीमध्ये थोडीफार खरेदी करायचा विचार केला. मी काही जास्त खरेदी केलेली नाही आहे, कारण आपण मुंबईत राहतो. मुंबईत जवळपास सगळ्याच वस्तू मिळतात. फक्त माझं गळ्यातलं खराब झालं होतं, त्याची पॉलिश खराब झालेली, त्यामुळे आम्ही गळ्यातलं घेतलं. 50 रुपयाला भेटलं मला साधं 2 वाट्यांचं गळ्यातलं. त्यानंतर ना आम्ही रूमकडे यायचा विचार केला. तर आम्ही इकडून पुन्हा एकदा मुखदर्शन घेतलं साईबाबाचं. मुखदर्शन घेऊन आम्ही आता रूमकडे जेवायचा प्लॅन केलेला आहे. तर रस्त्यामध्ये मला आहे ना असं साईबाबांची मोठी मूर्ती दिसली. ती तुम्हाला पुढे दिसणारच आहे व्हिडिओतनं. बाकी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जावा. माझ्या व्हिडिओंना सपोर्ट करत जावा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. जर तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा. तुमच्या या बहिणीला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, तर मला भरभरून सपोर्ट करा. अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आलो. रोडकडे येताना इथे मोठी अशी भव्य अशी आहे ना साईबाबांची आम्हाला मूर्ती दिसली. आता तुम्हाला तर माहिती आहे की साईबाबाच्या मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढायला अलाउड नाही आहे. मोबाईल बाहेरच जमा करावा लागतो. इथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अजिबात अलाउड नाही आहे. पण मी म्हटलं जर मी तुम्हाला माझे व्हिडिओ दाखवते, व्लॉग दाखवते, तर साईबाबांचं दर्शन तुम्हालाही झालं पाहिजे ना. चला, मंदिराच्या आतलं नाही करता येत तर बाहेरचं तर ठीक आहे ना. बाहेरचं तर तुम्ही दर्शन करू शकता. तर मोठं असं कमळाचं फूल होतं आणि त्याच्यामध्ये साईबाबांची अशी सुंदर अशी मूर्ती होती. म्हटलं चला, माझे जे सबस्क्रायबर आहेत, फॉलोवर्स आहे, माझी जी फॅमिली आहे, त्यांना पण साईबाबांचं दर्शन घडू दे. कारण प्रत्येकाला शिर्डीला जाता येतं असं नाही आहे. आणि आम्ही तर नक्की प्रयत्न करते की वर्षातनं 2 वर्षातनं जाता यावं. आणि माझे मिस्टर तर प्रत्येक शनी अमावस्येला शनी शिंगणापूरला आणि शिर्डीला नक्की जातात. अशा प्रकारे मस्त अशी साईबाबाची मूर्तीचं दर्शन घेतलं. इकडे मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. मी जेव्हा शिर्डीच्या साईबाबांचं मंदिराच्या आतून दर्शन घ्यायला गेलेली तेव्हा साडी नेसून गेलेली. आता संध्याकाळची वेळ आहे, आम्ही शिर्डी फिरतोय आणि जेवायला जायचं आहे, त्यामुळे मी असं वेस्टर्न आउटफिट घातले. तर प्लीज असले कमेंट करू नका की देवदर्शनाला तू असे कपडे घालून गेली का. तुम्ही कसे कपडे घालताय, तुम्ही काय खाताय, तुम्ही कसे दिसताय हे देव अजिबात बघत नसतो. देवाला फक्त आपण मनोभावे केलेली पूजा ही देवाला कळत असते. आणि मी अशा मताची आहे की आपण देवाला मनापासून श्रद्धेने पूजलं पाहिजे. आपण एखाद्याचं चांगलं करू शकत नाही तर वाईट नाही केलं पाहिजे. आपले कर्म नेहमी चांगले ठेवले पाहिजे. देव आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे देत असतो, अशा मताची मी आहे. तर असा होता हा डे 3चा व्लॉग. डे 1चा आणि डे 2चा व्लॉग जर नसेल बघितला तर जाऊन बघू शकता तुम्ही. डे 4मध्ये आम्ही कुठे कुठे जाणार आहे ते उद्याच्या व्हिडिओतनं तुम्हाला कळणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग बाय.